आज बनवला दिवाळी स्पेशल पोह्यांचा चिवडा, तेही एवढे मोठे टोप भरून, जो घरात सर्वांनाच आवडतो आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहतो। बघा असा कुरकुरीत आवाज येतोय, किती छान कुरकुरीत झाला आहे हा चिवडा। आणि हा चिवडा बनवण्यासाठी पुढचं साहित्य मी सांगणार आहे। चिवडा बनवण्यासाठी मी पोहे घेतले आहेत, शेंगदाणे घेतले आहेत, सुकं खोबरं घेतलं आहे आणि फुटाण्याची डाळ घेतली आहे। तर सर्वात प्रथम आपण शेंगदाणे तळायला घेऊया। शेंगदाणे हे मी अर्धे अर्धे करून तळणार आहे आणि तळताना आपल्याला गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आहे। चिवड्यासाठी मी 300 ग्राम शेंगदाणे घेतले आहेत। ते सर्वात प्रथम अर्धे आपण तळून घेऊयात। आणि तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे बबल्स आहेत हे बंद होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे तळायचे आहेत आणि जास्तही तळू नका, नाहीतर शेंगदाणे कडू लागतात। शेंगदाणे तळण्यासाठी टोटल मला 5 मिनिटं लागली आहेत आणि 5 मिनिटांनंतर मी हे असे काढून घेतले आहेत शेंगदाणे। आणि आपल्याला आता दुसरी बॅच पण शेंगदाण्याची टाकायची आहे तेलात, तीही तळून घेते मी सेम प्रकारे। चिवड्यासाठी जे मी पोहे घेतले आहेत ते पातळ पोहे आहेत आणि हे 3 दिवस कडक उन्हात मी सुकत ठेवले होते आणि आता हे थोडे थोडे करून मी भाजून घेतले आहेत, जेणेकरून ते थोडे कुरकुरीत व्हावेत। आता ही आपली शेंगदाण्याची सेकंड बॅच सुद्धा भाजून होते। असा कलर येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत। आता आपण सुके खोबरे भाजणार आहोत। हे सुके खोबरे मी वजनी प्रमाणात 250 ग्राम घेतले आहे। 1 किलो पोह्याला 250 ग्राम खोबरे हे पुरे होते आणि हे लांबे लांबे कापून घेतले आहे स्लायसरच्या मदतीने। आता हेही आपण तळणार आहोत आणि खोबरं तळताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ते पटकन अलटी पलटी करून तळायचे आहेत आपल्याला, नाहीतर मग ते कडू होतात, करपतात। खोबरं भाजण्यासाठी अगदी 2 मिनिटं पुरेशी आहेत। 2 मिनिटांनंतर मी हे काढून घेते खोबरे आणि काढून घेतल्यानंतर ह्याची तळण्याची प्रोसेस सुरूच राहते, त्यामुळे कलर थोडा फिका असतानाच हे आपल्याला तेलातून काढून घ्यायचे आहे। याच प्रकारे मी उरलेले खोबरे सुद्धा तळून घेतले आहे। आणि आता हे आपल्याला फोडणीसाठी लागणारे साहित्य आहे। लसूण मी भरपूर वापरलेला आहे, कारण 1 किलोचा चिवडा मी करणार आहे, त्यासाठी लसूण हा मी कुटून घेणार आहे। हा असा आपल्याला कुटलेला लसूण वापरायचा आहे फोडणीसाठी आणि फोडणी आपल्याला तयार करायची आहे। फोडणीसाठी आपल्याला मिरच्या देखील लागणार आहेत। मी तिखट आणि कमी तिखट अशा दोन्ही मिरच्या वापरल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कढीपत्ता देखील घेतला आहे आणि हे मी मोठे टोप वापरणार आहे। पोहा आपला जरी 1 किलोचा असला तरी आपल्याला 2 किलोच्या प्रमाणात टोप वापरायचा आहे। आता ह्या मोठ्या पळीने मी 4 पळ्या मी तेल वापरलेलं आहे। आता हा आपला जो ठेचलेला लसूण होता तो आपला पूर्णपणे घालायचा आहे आपल्याला फोडणीला। आणि लसूण घातल्यानंतर आपला हा पूर्णपणे तेलात चांगला तळून घ्यायचा आहे, थोडासाही नरम राहता कामा नये। त्यानंतर मी मोहरी घातली आहे। मोहरी मोजून मी 4 चमचे घेतलेली होती आणि वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी मोहरी घेतली आहे। मोहरी चांगली तडतडेपर्यंत आपल्याला या तेलात तळून घ्यायची आहे, जेणेकरून ती कच्ची राहू नये। आणि त्याच वाटीच्या प्रमाणात मी अर्धी वाटी जिरे देखील घेतला आहे आणि आपल्याला हे जिरे देखील आपल्या या फोडणीत घालायचं आहे। जिरे भाजतानाही आपल्याला तेलावर चांगले भाजून घ्यायचे आहेत। जिऱ्यानंतर मी लांब्या कापलेल्या ज्या मिरच्या होत्या त्या देखील ह्याच्यात घालून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता, मिरची कमी जास्त करू शकता। मिरच्या ह्या आपल्या ओल्या असल्या कारणाने आपल्याला ह्या फोडणीत चांगल्या तळून घ्यायच्या आहेत। जर आपण चांगल्या तळल्या नाहीत मिरच्या तर आपला पोहा नरम पडण्याची शक्यता असते, आपला चिवडा नरम पडण्याची शक्यता असते। मिरच्या चांगल्या भाजून झाल्यानंतर मी अर्धी वाटी धने आणि अर्धी वाटी बडीशेप घातली आहे आणि आपल्याला भरपूर सारा कढीपत्ता घालायचा आहे या फोडणीसाठी। चिवड्यामध्ये कढीपत्ता हा खूप इम्पॉर्टंट असतो, त्यासाठी मी भरपूर ताजा कढीपत्ता घेतला आहे। आणि कढीपत्ता देखील आपल्याला या फोडणीमध्ये या तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता तळून झाल्यावर मी 4 चमचे हळद घातली आहे
कारण आपल्याला ह्याच हळदीमुळे आपल्या चिवड्याला कलर येणार आहे, त्यामुळे आपल्याला हळद घालताना चांगली 4 चमचे घालायची आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालत आहोत, पण मीठ घालताना थोडे कमी घालायचे आहे, कारण पोह्यांना ते लगेच लागते। मी इथे 1.5 चमचा मीठ घातलेला आहे आणि ही आपण फुटाण्याची डाळ जी भाजून घेतली होती ती आपण ह्या फोडणीत घातली आहे। आणि आता आपली फोडणी तयार झाल्यानंतर आपल्याला पोहे घालायचे आहेत, जे मी चांगले भाजून घेतले होते लो फ्लेमवर। पोहे थोडे थोडे करून घालायचे आहेत, म्हणजे आपल्याला मिक्स करताना खूपच इझी जातो। मिक्स करताना खूपच काळजीपूर्वक मिक्स करायचे आहे, कारण आपले पोहे हे तुटण्याची शक्यता असते, त्याचे चुरा होण्याची शक्यता असते। पोहे आपले मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात शेंगदाणे घालायचे आहेत, जे आपण तळून घेतले होते, आणि खोबरे देखील आपण तळून घेतले होते, तेही मिक्स करायचे आहेत। खोबरे व शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला 2 चमच्यांच्या साहाय्याने हळूहळू करून आपल्याला हा चिवडा मिक्स करायचा आहे। हा आपला चिवडा तयार झाला आहे। हा असा कुरकुरीत चिवडा आपण पॅकेटमध्ये पॅक करून किंवा डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकतो। असे छान छान दिवाळीचे फराळ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा।